वडनेरा प्रभाग क्रमांक 22 चे नवनिर्वाचित नगरसेवक किशोर जाधव यांनी शिक्षण व आरोग्य या मूलभूत विषयांना सर्वोच्च प्राधान्य देत निवडणूक प्रचार दरम्यान दिलेल्या आश्वासनांनी 100% पूर्तता केली जाईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की प्रभागातील शैक्षणिक संस्था अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत। लोकांच्या प्रश्नांविषयी संवेदनशीलता, स्पष्ट दृष्टिकोन आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे किशोर जाधव यांच्याकडे प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे। जनतेने दाखवलेल्या विश्वासाला प्रामाणिकपणे न्याय देत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी BCN न्यूजशी बोलताना व्यक्त केला। माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 22 चे नवनिर्वाचित सदस्य किशोर जाधव। नमस्कार, मी किशोर चंद्रशेखर जाधव। मी ड मधून उभा होतो। स्वाभिमान पार्टीने मला तिकीट दिली होती आणि मी जे लोकांना आश्वासन दिले होते ते मी पुरेपूर करत, पण सगळ्यात पहिले मी बडनेरा जनतेचे आणि बडनेराच्या माझ्या बहिणी आणि भगिनी यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो का त्यांनी मला ह्या उमेदवारीसाठी एवढे मतदान केलं, म्हणून मी त्यांचं लाख लाख अभिनंदन करतो आणि मी त्यांचा आशीर्वाद दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। भाऊ, आपल्याकडे जे काही आश्वासन आपण दिली होती त्या आश्वासन पूर्तीसाठी काय अजेंडा असेल आपल्याकडे? ते आश्वासन जे दिले मी जमिनीवरचे आणि महानगरपालिकेच्या हद्दीतले दिले। एक चांगलं आरोग्यासाठी मी जे बोललो, ॲम्ब्युलन्स या दवाखान्याच्या ज्या बी सुविधा आहे, रोड नाल्या तर ह्या होणारच आहे, पण इथं शिक्षणाचा बी जो प्रॉब्लेम आहे आणि मी 100% जे बी वाक्य बोललेलो आहे ते बी पूर्ण 5 वर्षात करायचा प्रयत्न करन आणि त्याच्या आधीच मी स्वतः जनतेपर्यंत जाणार आहे। त्यांच्या काय काय समस्या आहे ते ऐकून घेईन आणि ते पूर्णपूर मी त्यांच्या सेवेत हजर राहीन। आरोग्य संदर्भात मुख्य मुद्दा इथला पाहिला जातो की ट्रॉमा केअर सेंटर गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे, त्या संदर्भात आपली काय योजना असेल? त्याबद्दल मी आमचे लाडके आमदार रविभाऊ राणा संघ याबद्दल चर्चा केलेली आहे, तर ते आता ह्या विषयावर आल्यावर आता ती चर्चा आता आम्ही बैठकीमध्ये पूर्ण चर्चा करून इथं ज्या बी सुखसुविधा पाहिजे, जिथं अडचण आहे ते पूर्ण करू आणि त्यांनी मला तसं ते शब्दही दिलेला आहे आम्ही 4ही नगरसेवकाला का बा तुम्हाला ज्या दवाखान्याच्या समस्या याच्यात काही अडचण येणार नाही। सध्या शिक्षणाकडे अनास्थेनं शासन पाहत आहे। आपल्या बडनेरा शहरात अशा काही शाळा आहेत की त्याच्या फार दुर्लक्षित आहेत, या संदर्भात आपलं काय पाऊल राहील? माझा तो पहिले अजेंडाच तो आहे का शाळामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, मी पालकापासून तर शाळातल्या जे बी समस्या आहे त्याच्यावर मी एक बैठक घेणार आहे आणि त्या कोणत्या पद्धतीने तिथं काय काय अडचण आहे त्या अडचणी सोडून ज्या आपल्या वस्तीतले मुलं आहे यांना काय अडचण येते तिथं कोणत्या पद्धतीने चांगलं शिक्षण भेटन मी त्याचा प्रयत्न सगळ्यात जास्त करणार आहे। धन्यवाद। हे होते नवनिर्वाचित नगरसेवक किशोर जाधव। त्यांनी आपल्या आश्वासनपूर्तीच्या सर्व संकल्पना व्यक्त केल्यात। BCN न्यूजकरिता मचिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।